विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही 10वी किंवा 12वी बोर्ड एक्झाम देणार असाल, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे, की तुम्ही पेपर कशा पद्धतीने लिहू शकता. आता तुमचा अभ्यास तर झालाय किंवा तुम्ही अभ्यास करताय, पण तुम्हाला माहिती नाही, की पेपर कशा पद्धतीने येतो. ओके. त्याच्यानंतर काय अशा गोष्टी असतात, की ज्या आपण जर फॉलो केल्या, तर त्याच्यामुळे आपला स्कोर वाढू शकतो किंवा आपलं जे पेपर प्रेझेंटेशन असतं, ते कशा पद्धतीने पाहिजे. त्याच्यानंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या पेपरवरचे जे डिटेल्स आहेत, कोणकोणते कोड आपल्याला तिथं अप्लाय करावे लागतात. या सर्व गोष्टींबद्दल मार्गदर्शन मी तुम्हाला करणार आहे. तत्पूर्वी माझी एक फक्त तुम्हाला विनंती आहे, जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल आतापर्यंत, तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या. चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. आता या पद्धतीने तुम्हाला ॲन्सर शीट जी आहे तुमची बोर्डची, तर ती येते. बरोबर? आता मी तुम्हाला ॲन्सर शीट एकदा थोडीशी झूम करून दाखवतो. आपल्याला काय करायचंय, ज्यावेळेस ॲन्सर शीट तुमच्या हातामध्ये येईल, ओके. सुपरवायझर तुमच्याकडे ॲन्सर शीट देतील, तर त्यावेळेस ॲन्सर शीट पूर्ण चेक करायची. ओके. मी स्टेप वाईज तुम्हाला सांगणार आहे कशा-कशा पद्धतीने तुम्ही ते पेपरमधले 3 तास जे असतात, तर ते युटिलाइज करायचे आहेत. ओके. फर्स्ट ऑफ ऑल ॲन्सर शीट पूर्ण एकदा तुम्हाला चेक करायची. म्हणजे ॲन्सर शीट कुठं फाटलेली वगैरे तर नाहीये. त्याच्यानंतरनं पेजेस वगैरे तर कमी नाहीयेत किंवा एखादं पेजेस तर एक्स्ट्रा नाहीये. या सर्व गोष्टी तुम्हाला चेक करायच्यात. त्याच्यानंतरनं काय करायचंय, हॉल तिकीट तुमचं सोबत असणार आहे. तुमचा जो सीट नंबर वगैरे आहे, तो तर तुम्हाला माहिती असणार आहे. मग काय करायचंय, तर पहा, इथं सेंटर नंबर तुमच्या हॉल तिकीटवर एक सेंटर नंबर असेल, तो तुम्हाला इथं फिल करायचा आहे. सगळ्यात पहिल्यांदा एकदा पाहून घ्या तुम्ही कशा पद्धतीने तुमची ॲन्सर शीट दिसणार आहे. तर या पद्धतीने तुमच्या ॲन्सर शीटचं पहिलं पेज असणार आहे. जे काय आपल्याला लिहायचंय, ओके. तर ते पहिल्या पेजवर लिहायचं म्हणजे कशा बाबतीत? आपल्या डिटेल्स बाबतीत, बरोबर आहे. आता या ठिकाणी तुमचं सेंटर नंबर म्हणजे केंद्र क्रमांक जो तुमच्या हॉल तिकीटवर असणार आहे, तो तुम्हाला इथे एंटर करायचा आहे. ओके. सेंटर नंबर एंटर करायचा आहे. त्याच्यानंतरनं नेक्स्ट काय करायचंय, तर सीट नंबर एंटर करायचा आहे. ओके. आता तुमचा जो सीट नंबर असेल, तर तो तुम्हाला अंकांमध्ये म्हणजे फिगरमध्ये आणि त्याच्यानंतर वर्ड्समध्ये लिहायचा आहे. बरं, आता तो कशा पद्धतीने लिहायचा आहे? फॉर एक्झाम्पल मी एक सॅम्पल सीट नंबर इथं एंटर करतोय. ओके. मी एक सॅम्पल सीट नंबर इथं फिल केलाय. त्याच्यानंतरनं काय करायचंय, तोच सीट नंबर तुम्हाला अक्षरांमध्ये लिहायचा आहे. बरोबर? म्हणजे वर्ड्समध्ये थोडक्यात या पद्धतीने. 2 त्याच्यानंतर 6 त्याच्यानंतर 0 या पद्धतीने तुम्हाला तो पूर्ण फिल करायचा आहे. त्याच्यानंतरनं मेन गोष्ट काय करायची आहे किंवा इथं तुम्हाला जास्त लक्ष देण्याची गरज आहे, ती म्हणजे सिग्नेचर. आता इथं पहा, हा जो बॉक्स आहे, तर या बॉक्समध्ये तुम्हाला तुमची सिग्नेचर करायची, कॅन्डिडेटची सिग्नेचर आणि खालचा जो बॉक्स आहे, तर तो सुपरवायझरच्या सिग्नेचरसाठी आहे. आता बरेचसे जण काय करतात घाई-गडबडीमध्ये इथं फक्त सही किंवा सिग्नेचर नाव दिसतं आणि स्वतःची सिग्नेचर इथं ते करून टाकतात. पण असं बिलकुल करायचं नाही. कारण हा पेपर आहे तुम्हाला पुन्हा मिळणार नाहीये. बरोबर आहे? त्याच्यामुळे काय करायचं तुम्ही एकदा व्यवस्थित वाचायचं आणि इथं तुमची सिग्नेचर करून घ्यायची. ओके. त्याच्यानंतरनं आता तुमचं पहा, एवढे डिटेल्स आपण इथं फिल केलेत. बरोबर? आता इथं बऱ्याच कोडसाठी तुम्हाला जागा दिसत असेल. बरोबर? इथं काय दिलंय, तर आपला बारकोड स्टिकर इथं लागेल. त्याच्यानंतरनं पूर्ण हे जे इथं तुम्हाला दिसतंय, ओके. समजा मी तुम्हाला 1 मिनिट सांगतो. ओके. सगळ्यात पहिले आपल्याला काय करायचंय, बारकोड स्टिकर चिकटवायचंय. बरेच जण काय करतात, तुम्हाला काही सुपरवायझर एकाच टायमाला दोन्ही पण स्टिकर देऊन टाकतील. म्हणजे 2 प्रकारचे स्टिकर असतात. एक असतो बारकोड स्टिकर, ज्याच्यावर तुमचा सीट नंबर, सब्जेक्ट वगैरे आणि एक बारकोड असतो. आणि दुसरा असतो कोणता? तर होलोग्राफ्ट स्टिकर. ओके. तर तो कसा असतो? ब्लॅक कलरचा असतो. लक्षात ठेवायचं अगोदर तुम्हाला बारकोड स्टिकर चिकटवायचा आहे. बरोबर? या पद्धतीने स्टिकर असणार आणि तो तुम्हाला करेक्ट या लाईनमध्ये फिल होईल अशा पद्धतीने चिकटवायचा आहे. ओके. या लाईन्समध्ये इथं तुम्हाला दिसत असेल, इथं तुम्हाला तो व्यवस्थित चिकटवायचा आहे. त्याच्यानंतरनं हे तुम्हाला डिटेल्स वगैरे तुम्ही एकदा फिल केले. एकदा डिटेल्स तुम्हाला क्रॉस चेक करायचे आहेत. बरोबर? बरोबर आहेत की नाही तुम्हाला एकदा क्रॉस चेक करून घ्यायचं आणि त्याच्यानंतरनं मेन पाळी येते ती म्हणजे काय? होलोग्राफ्ट स्टिकर चिकटवायची. तर या पद्धतीने तुम्हाला इथं होलोग्राफ्ट स्टिकर हे चिकटवायचंय. बरोबर? जर तुम्हाला याच्यात काही जरी शंका असेल, तर तुम्ही ॲट द टाईम सुपरवायझरला तुम्ही नक्की विचारू शकता. बरोबर? आता होलोग्राफ्ट वगैरे स्टिकर चिकटवल्याच्या नंतर ना, आता आपलं काम फिनिश होतं. मग आपण पेपर लिहायला सुरुवात करायची. आता बरेचसे जण काय करतील, ओके, इथं पण अजून डिटेल्स आहेत. सॉरी. आता इथं तुम्हाला काय करायचंय, विषय म्हणजे तो जो तुमचा सब्जेक्ट आहे, ओके. म्हणजे तुमचा फर्स्ट पेपर इंग्लिशचा असेल तर इंग्लिश. त्याच्यानंतरनं पेपर. आता पेपर इथं 1-2 वगैरे असतं, पण सध्या तुमचं तर 1-2 पेपर असं काही नाहीये. त्याच्यामुळे तुम्हाला तिथं डॅश करायचा आहे. त्याच्यानंतरनं तिथं तुम्हाला डेट लिहायची ओके. पहिला आपला 10 तारखेला पेपर आहे. तुम्हाला या ठिकाणी इथं डेट लिहायची त्याच्यानंतरनं मीडियम ऑफ ॲन्सर्स इथं तुमचं असणार इंग्लिश म्हणजे कोणत्या मीडियमला तुम्ही आहेत, मराठी मीडियम, इंग्लिश मीडियम.
आणि त्याच्यानंतर आणखीन एक महत्त्वाची गोष्ट की जी आपल्याला सगळा पेपर झाल्याच्या नंतर करायची आहे, ती म्हणजे नंबर ऑफ सप्लिमेंट्स तुम्हाला इथं म्हणजे किती तुम्ही घेतल्यात नंबर ऑफ सप्लिमेंट्स ते तुम्हाला लिहायचंय, बरोबर? आता जर तुम्ही एकही सप्लिमेंट घेतली नसेल, तर इथं लिहायचंय 1 + 0 = 1. जर तुम्ही एक सप्लिमेंट घेतली जर असेल, तर तुम्हाला या ठिकाणी इथं लिहावं लागेल 1 + 1 = 2 या पद्धतीने. पण हे काम आपल्याला कधी करायचंय? ज्यावेळेस आपला पूर्ण पेपर होईल, त्याच्यानंतर हे काम करायचंय. काही जण काय करतात, अगोदरच इथं 1 + 0, 0 करून ठेवतात, पण नंतर त्यांना सप्लिमेंटची गरज पडते. मग त्यावेळेस पुन्हा इथं खाडाखोड होते. त्यापेक्षा काय करायचंय, हे जे काम आहे, तर ते नंतरनं करून घ्यायचं. अगोदर फक्त कोणतं काम करायचं, तर या ठिकाणी तुमचा सीट नंबर वगैरे, तुमची साइन वगैरे करायची आहे, सेंटर नंबर लिहायचा आहे आणि त्याच्यानंतर इथं सब्जेक्टचे डिटेल्स, पेपरचे डिटेल्स तुम्हाला लिहायचे आहेत आणि त्याच्यानंतर तुम्हाला सुरुवात करायची पेपर लिहिण्यासाठी. आता तुमचा पेपर, ॲक्चुअल पेपर, आता तुम्ही सराव पेपर पाहिला असेल, तर या पद्धतीने तुमचा पेपर असतो. तर बरेच जण काय करतात, पेपर मिळाल्या-मिळाल्या डायरेक्ट इथनं अशी एक लाईन, पेपर मिळाल्या-मिळाल्या काय करतील, तर इथनं अशी एक लाईन मारतील, इथनं अशी एक लाईन मारतील, इथं श्री वगैरे काहीतरी लिहितील, बरोबर? तर या पद्धतीने आपल्याला करायचं नाहीये. आपल्याला काय करायचंय, पेपर जसा मिळालाय तसा आपल्याला तो ठेवायचा आहे. कारण पहा, ऑलरेडी तुम्हाला इथं लाईन मारून दिलेल्या आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला एक्स्ट्रा लाईन मारायची काही गरज नाहीये. आणि ठीक आहे, जरी तुम्ही इकडनं एखादी लाईन मारली तरी ठीक आहे, चालतंय, काही प्रॉब्लेम नाही. पण इकडनं लाईन मारायचा काही एक गरज नाहीये. बरोबर? इकडं लाईन लाईन मारायची काही एक गरज नाही. कारण ही लाईन तुमच्या काही युजमध्येच येणार नाही आणि जो पेपर चेक करणारा व्यक्ती असतो, त्याला डायरेक्टली समजेल तुम्ही ही लाईन कशासाठी मारली. जनरली ही लाईन मुलं कशासाठी मारतात, की ॲन्सर आपलं मोठं दिसावं यासाठी लाईन मारतात. बरोबर आहे? म्हणजे एवढा स्पेस आपला हे कट व्हावं यासाठी लाईन मारतात. पण तसं बॅड इम्प्रेशन आपल्याला बिलकुल पाडायचं नाहीये. बरोबर? त्याच्यामुळे लाईन वगैरे ही काय मारायची नाही. असा जो तुमचा पेपर आहे, तो तुमचा व्यवस्थित पेपर ठेवायचा आहे. त्याच्यानंतरनं जो क्वेशन असेल, ओके, क्वेशन व्यवस्थित वाचायचा आहे. क्वेशन नंबर जो असेल, तुम्हाला समजा जो अटेम्प्ट करायचा आहे. समजा क्वेशन नंबर 2, क्वेशन नंबर 2 मधला ए आणि ए मधला A1 अशा पद्धतीने तुम्हाला इथं लिहायचंय आणि त्याच्यानंतर डायरेक्टली तुमचं इथं ॲन्सर तुम्हाला सुरू करायचंय. क्वेशन लिहायची बिलकुल गरज नाही. त्याच्यामध्ये तुम्ही टाईम वेस्ट करू नका. तुम्ही डायरेक्टली इथं ॲन्सर लिहायला सुरुवात करा. मग विद्यार्थी मित्रांनो, मला सांगा, की तुम्हाला समजलं कशा पद्धतीने लिहायचंय? त्याचबरोबर तुम्हाला समजलं ह्या डिटेल्स कशा पद्धतीने तुम्हाला फिल करायच्यात? ओके. आता त्याच्यानंतर आपण पाहूया, की कशा पद्धतीने, आता आपण पाहिलं क्वेशन नंबर आपण कशा पद्धतीने टाकायचे आहेत, लाईन्स कुठं-कुठं मारायचे आहेत, हे आपण पाहिलं. आता पाहूया क्वेशन्सचे आन्सर कसे लिहायचे. ओके. सगळ्यात पहिला पॉइंट, व्यवस्थित लक्ष द्यायचं. ऑल्वेज राइट आन्सर इन अ पॉइंट फॉर्मॅट. बरोबर? पॉइंट फॉर्मॅट म्हणजे काय? तुम्हाला एक डिस्क्रिप्टिव्ह आन्सर लिहायचं खूप मोठं आन्सर आहे. 10-15 लाईनचं किंवा 10-15 सेंटेन्सचं आन्सर आहे. मग तुम्ही नॉर्मली काय करणार? या ठिकाणी डायरेक्टली तुम्ही लिहायला सुरुवात करणार. आन्सर असं आन्सर तुम्ही डायरेक्टली लिहायला सुरुवात करणार. ऐवजी तुम्ही काय करायचंय, की आन्सर जे आहे तर ते पॉइंटनी लिहायचंय. म्हणजे काय? हा पहिला पॉइंट, दुसरा पॉइंट, तिसरा पॉइंट, चौथा पॉइंट. ओके. या पद्धतीने तुम्ही ॲन्सर लिहायचंय. म्हणजे समजा आता हे पहा, जर तुम्ही एवढं ॲन्सर लिहिलं, भले त्याच्यात 5-6 पॉइंट कव्हर होऊ दे. पण पेपर चेक करणारा काय चेक करेल, की तुम्ही किती मुद्दे तिथे एक्सप्लेन केले. जर नंबरिंग जर टाकलेले असेल, तर याला 2 मार्क इझिली मिळतील. कारण 2 मार्कला हे असणार, ओके, तुम्ही 4 पॉइंट्स लिहिले, 2 मार्क तुम्हाला इझिली मिळतील. पण याच्याऐवजी तुम्ही जर डिस्क्रिप्टिव्ह ॲन्सर पूर्ण पेजभर जरी लिहिलेलं असेल, त्याला एवढं काय इव्हॅल्युएट केलं जात नाहीये. त्याच्यामुळे आपल्याला काय करायचंय, आपल्याला अशा पद्धतीने पेपर लिहायचा आहे, की पेपर चेक करणाऱ्या व्यक्तीला तो ईझी पडावा. बरोबर आहे? त्यावेळेस तो आपल्याला सढळ हाताने मदत करेल किंवा आपले मार्क्स देईल. म्हणजे तुम्हाला पहिला पॉइंट क्लिअर झाला, की आन्सर हे ऑल्वेज तुम्हाला पॉइंट फॉर्मॅटली लिहायचंय. जरी तुम्ही नंबरिंग नाही केली, तर तुम्ही स्टार करू शकता. या पद्धतीने स्टार करा. ओके. किंवा या पद्धतीने असं तुम्ही डॉट देऊ शकता आणि मग आन्सर लिहू शकता. किंवा वर्स्ट केसमध्ये तुम्ही डॅश जरी दिला, तरी चालू शकतंय. पण ॲन्सर हे मार्क झालं पाहिजे किंवा पॉइंट फॉर्मॅटनी चाललं पाहिजे. बरोबर? त्याच्यानंतर सेकंड, इम्प्रूव्ह हँडरायटिंग. आता बऱ्याच जणांचा हँडरायटिंगचा खूप वांदा असतो. बरोबर आहे? हँडरायटिंग व्यवस्थित वगैरे काढत नाही. पण त्यांच्यासाठी मी सांगेल तुम्हाला, हँडरायटिंग व्यवस्थित काढा. अशी काढा, की जेणेकरून त्या एक्झामिनरला समजेल. जास्त कर्सिव्ह वगैरे या लिपीमध्ये तुम्ही जाऊ नका. नॉर्मल आपली जी हँडरायटिंग असते, त्या पद्धतीने तुम्ही पेपर लिहा. म्हणजे पेपर रीड करणाऱ्याला समजेल, की तुम्ही नक्की लिहिलंय काय. ओके. या पद्धतीने तुम्हाला करायचंय. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे डायग्राम्स. आता आपल्याला पेपरमध्ये भरपूर साऱ्या डायग्राम्स काढायच्यात. मग डायग्राम्स काढायच्या कशा? ओके. सगळ्यात पहिला पॉइंट मी तुम्हाला सांगतो, डायग्राम्स काढताना ऑल्वेज पेन्सिलचाच यूज तुम्ही करायचा आहे. काय करायचा आहे? पेन्सिलचाच यूज तुम्ही करायचा आहे. डायग्राम काढताना काय करायचंय? डायग्राम ही ऑल्वेज तुम्हाला बॉक्समध्येच काढायची आहे. बरोबर? म्हणजे या पद्धतीने तुम्ही एकदा बॉक्स करायचा. सगळ्यात इम्पोर्टंट मी तुम्हाला इथे सांगतोय. एक बॉक्स करायचा. त्याच्यानंतर तुमची डायग्राम त्याच्या आतमध्ये काढायची. सॅम्पल मी एक डायग्राम काढून दाखवतो तुम्हाला.
तर या पद्धतीने समजा तुमची डायग्राम असेल. आता इथं मी पेंड्युलम, सिंपल पेंड्युलमची डायग्राम काढतो. ओके. या पद्धतीने तुमची डायग्राम असेल. डायग्राम तुम्हाला व्यवस्थित काढायची आहे. त्याच्यानंतर शेड्स वगैरे त्याचे व्यवस्थित द्यायचे आणि महत्त्वाचं म्हणजे त्याचे नावं व्यवस्थित द्यायचे. आता नावं देत असताना काय करायचंय हे तुम्ही पहा. आता ठीक आहे. या पद्धतीने समजा इथं मी ह्या बॉबला नाव देतो. या पद्धतीने इथं बी-ओ-बी हे मी इथं काय केलं? नाव दिलं. त्याच्यानंतर ना आता बरेच जण इथं मिस्टेक काय करणार? ठीक आहे. हे नाव तर तुम्ही सिंपल किंवा सरळ दिलं. पण बरेच जण समजा हे सपोर्ट असणार असा, तर याला असं नाव देणार. SUPPORT असं नाव देणार. बरोबर आहे? आपण लिहितोय कसं? या लाईन्समध्ये लिहितोय. असं नाव देऊन काही चालणार आहे का? नाही. मग आपल्याला इथं नाव कसं द्यावं लागणार? तर या पद्धतीने आपल्याला इथं नाव द्यायचं. ओके. समजलं तुम्हाला म्हणजे कशा पद्धतीने डायग्राम्समध्ये नेमिंग करायची. प्रत्येक गोष्टीची नेमिंग करायची डायग्राममध्ये. असं नाही की असं समजायचं नाही की एक्झामिनर समजून घेतील. असं बिलकुल काही होत नसतं. तुम्हाला स्वतः इथं सगळी नेमिंग करावी लागते. डायग्राम व्यवस्थित काढायची. जास्त मोठी पण नाही काढायची आणि जास्त छोटी पण नाही काढायची. आपलं जे ॲन्सर असेल किंवा आपलं जे पेज असेल, त्याला सूट होणारी डायग्राम आपल्याला काढायची आहे. म्हणजे हे पहा आता आपण पेजवर थोडंसं जर पाहिलं ना, तर हां, तर हे पेज आहे. मला इथं डायग्राम काढायची बरोबर? मग मी डायग्राम कशी काढणार? तर सगळ्यात बेस्ट ऑप्शन मी या पद्धतीने काहीतरी इथं असं डायग्राम काढणार, बरोबर आहे? या पद्धतीने डायग्राम काढणार. पण बरेचसे जण काय करतात, आडवी डायग्राम काढतात किंवा मोठी डायग्राम काढतात या पद्धतीचे. तर तसं पेज वेस्ट होईल असं आपल्याला काम करायचं नाही. ते एक बॅड इम्प्रेशन म्हणून तुमचं कन्सिडर केलं जातं, बरोबर डायग्राम काढायची. त्याही पेक्षा महत्त्वाचं म्हणजे काय, डायग्रामला नाव द्यायचं. ओके, फिगर, सिंपल, पेंड्युलम या सर्व पद्धतीने तुम्ही इथं काय करायचं, नाव द्यायचं. समजलं? या पद्धतीने तुम्हाला डायग्राम्स काढायच्यात. हे जे इन्स्ट्रक्शन मी तुम्हाला सांगतोय, हे तुम्हाला तुमच्या पेपरमध्ये फॉलो करायचेत. नक्कीच तुम्हाला चांगले मार्क्स इथं पडणार आहेत. त्याच्यानंतर नेक्स्ट काय करायचंय, एक्सप्लेन द सेंट्रल आयडिया ऑफ क्वेशन आणि त्याच्यानंतर अंडरलाईन द इम्पोर्टन्स वर्ड इन आन्सर. सेंट्रल आयडिया आपल्याला एक्सप्लेन करायची. एक क्वेशन विचारलाय, ओके फॉर एक्झाम्पल त्या क्वेशनमध्ये जे काय विचारलंय ते एक्सप्लेन करायचं. बरोबर? त्याच्याऐवजी म्हणजे बरेच जण काय करतात, की आन्सर मोठं दिसण्यापेक्षा मोठं दिसण्यासाठी किंवा पेजेस भरवण्यासाठी वेगळंच काही फापट पसारा तिथं लिहितात. पण आपल्याला तसं बिलकुल करायचं नाही. जे विचारलंय ते एकदम ॲक्युरेट पद्धतीने आपल्याला लिहायचं. भले तुमचं ॲन्सर शॉर्ट का दिसेना, पॉइंटच्या फॉर्मॅटमध्ये असेल. जे विचारलंय ते तुम्ही लिहिलेलं असेल. व्यवस्थित डायग्राम्स काढून नेम तुम्हाला जर तुम्ही जर दिलेले असतील, तर तुमचा एकही म्हणण्यापेक्षा तुमचा पॉइंट सुद्धा त्यातून कट होणार नाही. मग काय करायचं? जे विचारलंय ते सेंट्रल आयडिया ओळखायची, की नक्की या क्वेशन मागचं लॉजिक काय किंवा आपल्याकडनं काय एक्स्पेक्ट आहे, आपण काय ॲन्सर लिहिलं पाहिजे, ते तुम्हाला तिथे ॲन्सर लिहायचं आहे. आणि हे कशाने होणार? तुम्ही ज्यावेळेस प्रॅक्टिस करणार, त्यावेळेस तुमची ही गोष्ट परफेक्ट होणार. आणि महत्त्वाचं काय? एखादा इम्पोर्टंट वर्ड असेल, ओके, ॲन्सरमध्ये, तर त्याला काय करायची? अंडरलाईन करायची आहे. किंवा समजा आपण मॅथ्समध्ये पाहतो, जे शेवटी समजा हेन्स प्रूव्ड वगैरे आपण लिहितो, तर तिथं अंडरलाईन करा किंवा जे आपलं प्रूव्ह झालेलं इक्वेशन असेल, तर त्याला एक असा रेक्टेंगल करायचा किंवा आपण एखादी व्हॅल्यू जर फाइंड केली असेल, ओके, तर तिला असा रेक्टेंगल करायचा. म्हणजे या पद्धतीने तुमचं इथं स्किल दिसतं. ओके. या पद्धतीने किंवा तुम्ही किती मन लावून तो पेपर लिहिलाय ते दिसतं किंवा पेपर पण आपला चांगला दिसतो. बरोबर आहे? त्याच्यानंतर नेक्स्ट आपल्याला काय करायचंय? राइट ॲन्सर लाइक दॅट यू आर एक्सप्लेनिंग द कन्सेप्ट. बरोबर? ॲन्सर आपल्याला कसं लिहायचंय? तो पेपर तुम्ही लिहिताय. बरोबर आहे? तुम्ही तो कुठून पाहत नाहीये. मग ॲज इट इज बुकमधल्या फॉर्मॅट सारखं आपल्याला ॲन्सर लिहायचं नाही किंवा समजा तुम्ही त्या पद्धतीने प्रिफर करत असाल तर त्या पद्धतीने लिहू शकता. पण बेस्ट प्रॅक्टिस किंवा मी जे अनुभवलंय ते तुम्हाला सांगतो, की ॲन्सर तुम्ही एखादी गोष्ट त्या एक्झामिनरला एक्सप्लेन करताय, त्या पद्धतीने तुम्हाला ते ॲन्सर लिहायचंय. बरोबर आहे? तुम्हाला एखादी कन्सेप्ट माहिती असेल, पूर्ण ती डिटेलमध्ये लिहायची आहे किंवा क्वेशन्स तुम्ही सुरू करताय, इंट्रोडक्शन द्यायचं थोडंफार, डायग्राम काढायचं विथ द हेल्प ऑफ डायग्राम किंवा ॲज शोन इन फिगर या पद्धतीने लेट कन्सिडर या पद्धतीने तुम्हाला वर्ड्स एक्सप्लेन करायचे आणि एका फ्लोमध्ये ॲन्सर तुम्हाला लिहायचंय. असं जर ॲन्सर असेल तर नक्की तो पेपर चांगले मार्क्स घेऊन येतो. त्याच्यानंतर काय करायचंय? यूज वेब डायग्राम्स एंड फ्लो चार्ट. आता याच्यामध्ये मी तुम्हाला काय सांगेल, की वेब डायग्राम्स आणि फ्लो चार्ट ह्या तुम्ही अवश्य काढा. म्हणजे काय? समजा तुम्हाला काही टाइप्स वगैरे एक्सप्लेन करायचे असतील. समजा एखादी गोष्ट असेल त्याचे 3 टाइप्स आहेत. मग तुम्ही अशी डायग्राम काढू शकता. ओके. टाइप्स ओके आणि याचे असे 3 टाइप्स तुम्ही इथं लिहू शकता. बरोबर आहे. या पद्धतीने वेब डायग्राम काढून. त्याच्यानंतर तुम्ही एखाद्या फ्लो चार्टनुसार एखादा फ्लो तुम्हाला एक्सप्लेन करायचा असेल, ओके. त्या पद्धतीने तुम्ही काढू शकता. म्हणजे तुमच्या कल्पकतेनुसार कसं तुम्ही ॲन्सरला रिप्रेझेंट करता, यावर तुम्हाला मार्क्स असतात. ओके. किंवा तुमचा इंटेलिजन्स त्यावर ठरतो, की तुम्ही स्वतःच्या मनाने लिहिलंय, इकडून-तिकडून पाहून लिहिलंय किंवा रट्टा मारून लिहिलंय. बरोबर? त्याच्यामुळे आपल्याला पेपर हा स्वतःच्या मनाने लिहायचा आहे आणि तो एक इंटेलिजंट स्टुडंट सारखा आपल्याला किंवा शार्प स्टुडंट सारखा आपल्याला तो लिहायचा आहे. त्याच्यामुळे तुमचं रिप्रेझेंटेशन हे बेस्ट असणं गरजेचं आहे. वेब डायग्रामचा आणि फ्लो चार्टचा तुम्हाला यूज
करायचा आहे. जिथं यूज होतोय तिथं तुम्हाला तो 100% करायचा आहे. त्याच्यानंतर महत्त्वाचं काय गिव्ह रिअल लाईफ एक्झाम्पल्स. तुम्हाला तुमच्या पेपरमध्ये रिअल लाईफ एक्झाम्पल्सवर जास्त फोकस करायचा आहे. मी अनुभवलंय किंवा आता पेपर चेक करणारा जो व्यक्ती असतो, त्याने 100 वेळेस पाहिले असते बुकमधले एक्झाम्पल. पण त्याला काय हवं असतं रिअल लाईफ. तुम्हाला ती कन्सेप्ट समजली किती? ओके. ती गोष्ट महत्त्वाची बरोबर आहे. आज तुम्ही पेपर लिहिताय ठीक आहे, मार्क्स पण पाडताय. पण तुम्हाला ती गोष्ट समजली किती ती महत्त्वाची आहे. त्याच्यामुळे जास्त फोकस करायचा रिअल लाईफ एक्झाम्पल्स देण्यामध्ये. समजा आता ज्यावेळेस मी 11th-12th होतो किंवा 10th होतो, त्यावेळेस मी सुद्धा या स्ट्रॅटेजी फॉलो केलत्या आणि महत्त्वाची म्हणजे या स्ट्रॅटेजी इंजिनिअरिंग एक्झाममध्ये सुद्धा खूप इम्पोर्टंट होतात. म्हणजे महत्त्वाच्या ठरतात. ज्यावेळेस तुम्ही रिअल लाईफ एक्झाम्पल देऊन एखादी कन्सेप्ट एक्सप्लेन करता किंवा ॲन्सर लिहिता, ते जास्त इफेक्टिव्ह ठरतं ॲज कंपेअर टू बुक्समधल्या एक्झाम्पलपेक्षा. बरोबर आहे. त्याच्यानंतरनं अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय राइट कन्क्लुजन ऑफ ॲन्सर. तुम्ही जे ॲन्सर लिहिताय ते थोडंसं तुम्ही 2 ते 3 लाईनमध्ये काय करायचं शेवटी कन्क्लूड करायचं. बरोबर आहे. कारण एक्झामिनर अप्रोच त्यांचा अप्रोच कसा असतो डायरेक्टली तुमचं ते लाईन टू लाईन रीड करत नाहीत. तुमची स्टार्टिंग आणि तुमच्या ॲन्सरची एंडिंग किंवा डायग्राम वगैरे याच गोष्टी त्या पाहतात आणि त्याच्यानंतर एक अंदाज लावून देतात. त्याच्यामुळे आपण काय करायचंय डायरेक्टली स्ट्रेट फॉरवर्ड आपलं ॲन्सर संपलं, सोडून द्यायचं नाहीये. मला थोडंसं आपण कन्क्लूड करायचंय किंवा आपण या ॲन्सरमध्ये नक्की एक्सप्लेन काय केलंय, आपला क्वेशनची रिक्वायरमेंट काय होत्या आणि आपण एक्सप्लेन काय होत्या, या फिलफुल झाल्यात की नाहीत हे तुम्हाला ते शेवटी लिहायचंय. बरोबर आहे. या पद्धतीने तुम्हाला पेपर लिहायचा आहे. त्याच्यानंतर अजून महत्त्वाचा पॉइंट म्हणजे काय किंवा अप्रोच कसा असला पाहिजे तुमचा पेपर लिहिताना. सगळ्यात पहिले तुम्हाला क्वेशन हा व्यवस्थित वाचायचा आहे. एकदा क्वेशन पेपर तुमच्या हातात आली, तुम्हाला एकदा ठरवायचंय क्वेशन पेपरमध्ये, की तुम्हाला कोणते क्वेशन्स सोडवायचे किंवा कोणता सेक्शन तुम्हाला अगोदर सोडवायचा आहे. बरोबर आहे. म्हणजे समजा आता पहा, आता सेक्शन बी, सेक्शन सी मध्ये आपल्याला बरेचसे ऑर असतात. बरोबर आहे. मग अगोदरच टिक करून ठेवायचं आपण पेन्सिलने ते पण हां. पेनाने क्वेशन पेपरवर काही तुम्हाला लिहायचं नाही. पेन्सिलने तुम्हाला अगोदर टिक करून ठेवायचं की नक्की कोणती कन्सेप्ट सॉरी कोणता क्वेशन तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे. बरोबर आहे. त्याच्यानंतर काय करायचं क्वेशन ज्यावेळेस आपण सॉल्व्ह करायला घेतो, क्वेशन नंबर वगैरे व्यवस्थित टाकायचा आणि मग क्वेशन तो व्यवस्थितरित्या वाचायचा. त्याच्यानंतर त्याची जी ब्लूप्रिंट आहे, ओके किंवा फॉर्मॅट आहे ॲन्सरचा, तो तुम्हाला एकदम तुमच्या ब्रेनमध्ये तयार करायचा. तुमच्या माइंडमध्ये असं फॉर्मॅट तयार करायचं, की आपलं ॲन्सर हे 2 पेज जाऊ शकतं. इथं डायग्राम येणार, इथं मी ती डायग्राम एक्सप्लेन करणार, इथं एक्झाम्पल देणार, इथं ॲप्लिकेशन्स लिहिणार. या पद्धतीने तुम्हाला एक माइंड मॅप तयार करायचा आहे आणि त्याच्यानंतरनं तो तुम्हाला पेपरवर लिहायचा आहे. जर तुम्ही असे अप्रोच जर फॉलो करून ॲन्सर लिहीत असाल, तर नक्की तुम्हाला चांगले मार्क्स पडणार आहेत. विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये तुम्ही नक्की सांगा. त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. त्याचबरोबर हा व्हिडिओ मित्र शेअर करा. जे विद्यार्थी बोर्ड एक्झाम देणार आहेत, त्यांच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करा. जर पहिल्या वेळेस आपल्या चॅनलला व्हिजिट करत असाल, तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा. तर ठीक आहे मित्रांनो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह टॉपिक सोबत.